चलो मम्मा, सॉरी मला जावं लागतंय. थँक्स फॉर अंडरस्टँडिंग. बाय. की भाई तुम्हाला सोडायला येतो एअरपोर्टवर. ताई चल मी एअरपोर्टला ड्रॉप करायला येते तुला. नको, इट्स ओके. रॉकीच आहे. मी सांगितलेलं लक्षात ठेव. ऑफकोर्स ताई. ताई मी येईन परत. तुमच्याशिवाय कोण आहे मला? ओम, हे सगळं तू फक्त मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस. नाही. हो, पण एक लक्षात ठेव, we can't change the past, but we can definitely make our future. येस. काळजी घे स्वतःची. हो. बाय. बाय. आई कुछ है? मम्मी जी तो रूम में है. मैंने बुलाया उनको पर कुछ नहीं बोली. हम जरा मी बघतो. आई ओम, मी जातो. जातो नाही रे, येतो म्हणावं. हा तेच, येतो. नमस्कार करतो. नीट जा, सांभाळून राहा. हो. आणि लवकर परत. लवकर परत येईन. नक्की? हो नक्की. तू उगाच आठवण काढत बसू नको. समजा आठवण आली तर लगेच फोन उचलायचा आणि व्हिडिओ कॉल करायचा. आजकाल टेक्नॉलॉजीनी सगळं जवळ आलंय आई. पण गंमत बघ ना, अशी कुठली टेक्नॉलॉजी आली नाहीये की लांब गेलेला माणूस जवळ येईल. अशी टेक्नॉलॉजी असती तर मी तुला लांब जाऊ दिलं असतं का? नाही. आई काळजी घे स्वतःची. जी काळजी घे. येतो. बाय. बाय. चिन्या प्लीज मला बाहेर काढ डिक्कीत. असं काय करतोयस तू वेड्यासारखं? आईला कळलं ना तर चिन्या उघड डिक्की. तू वेडा आहेस का चिन्या? तू मला डिक्कीत बंद करून कुठे घेऊन चालला होतास? कुठे चाललोय आपण? आपल्याला काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं? तू मूर्ख आहेस का? आई वैतागली असेल तिथे. आता आईला असंच वाटणार आहे की मी ओम साठी पळून निघालीये. तू का घोळ घालतोस? चल आता परत. कुठे? घरी? हो चल. कुठे? इथे आपलं घर आहे, 5 मिनिटावर चालत पोटशील. आणि त्या दिशेला एअरपोर्ट. तिथून ओम दादाची फ्लाईट कधीही जाईल, कधीही. मग तिथून तो परत कधी येईल आपल्याला माहित नाही. परत येईल की नाही हे पण आपल्याला माहित नाही. तो कदाचित लंडनला सेटल होईल कायमचा. तू मला काय सांगतोस हे सगळं? कारण जो काही विचार करायचा तो तुलाच करायचा. 5 मिनिटात घरी पोचायचंय की लाईफने दिलेला हा चान्स घ्यायचा. जे काय ठरवायचं ते तुला ठरवायचं, मी नाही सांगितलं.
उशीर होतोय, चल. यार स्वीटू थांब ना, 5 मिनिटं तरी लागतील, थांब. 5-10 मिनिटं नाही आहेत आपल्याकडे. मला काहीही करून ओमला थांबवायला हवं. ए स्वीटू, अरे हिला पण आत्ताच बंद पडायचं होतं. स्वीटू, ओए पोलीस आहे उद्या. स्वीटू, 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 कुठे गेली रॉकी दादा? उद्या कुठे जा रही है? गेली आतमध्ये गेली. स्वीटू बस के. ओए स्वीटू, अरे रॉकी दादा आपण पण जाऊया. नाही तू थांब. स्वीटू बोला मग दादाला, चल. स्वीटू संभाल घे. स्वीटू किधर गई? कुठे स्वीटू? रॉकी दादा स्वीटू कुठे गेली? पकडला का तिला? नाही पकडलं नाही. थांब बघू ते दिसते का. ओम, नको जाऊ. ओम नको ना जाऊस प्लीज. रॉकी दादा स्वीटूचा आवाज कुठे येतोय? स्पीकर में से. मी कसे राहू तुझ्याशिवाय? मला नाही माहिती. मला सवय नाहीये तुझ्याशिवाय असण्याची. मी जेव्हा तुझ्या बरोबर असते ना तेव्हा मी नसतेच. मी कोणीतरी वेगळीच असते. तू सोबत नसतोस तरी असतोस. काय आहे मला नाही माहिती. खरंच नाही माहिती. त्या नात्याने माझं जग आनंदाने भरून गेलंय. त्याला काय म्हणतात हे न सांगताच जाणार आहे. मला माहितीये
तूच कायम पुढाकार घेतलाय, मला समजून घेतलंय. मी तुझ्यावर चिडले, रागावले, रुसले, तरी मला कधी एकटीला नाही टाकून गेलास तू. कधीच नाही. ना जंगलात ना रस्त्यावर. मला कायम सांभाळून घेतो. मग आता का मला एकटीला सोडून चाललायस? तू जर निघून गेला तर मी कोणावर रुसणार? कोणावर रागवणार? कोण मला सांभाळून घेणार प्रत्येक वेळी? सांग ना. प्लीज नको जाऊस मला एकटीला टाकून. प्लीज. ओम, मी तुझ्याशिवाय आता माझ्या आयुष्याचा विचारही नाही करू शकत. स्वीटू, तू इथे काय करतेस बाहेर? मी तुला म्हंटल होतं आत बस. अरे हे काय आहे? हा रस्ता माहित नाही आपल्याला, इथे कोण आहे कोण नाही माहित नाही. काही झालं तर काय करणार? तू असताना मला आता काय होणार आहे? हळू. कोण आठवण करतात तुझी एवढी? दादा, आई सगळे काळजी करत असतील घरी. झालं? चला निघायचं. थँक्यू. ये. नाही. आता बघू किती लांब जातात हे लव्ह बर्ड्स. काय होत? अरे काय झालं? आज येताना सकाळी माझी पण गाडी बंद पडली आणि आता तुझी पण. काय चाललंय? नाही होतं असं कधी. थांब जरा, मी बघतो. थांब, मी पण येते. नाही, तू बाहेर नको उतरूस आता. एवढा काळोख हे, आसपास कोणी नाहीये. डासबीस चावतील जरा. थांब, मी येते ना. गाडीत बस.
गाडीला काही प्रॉब्लेम आहे का? डिझेल भरलं होतं यार सकाळी. काय झालं असेल? एकच मिनिट ओंकार. रोज ओके आहे. अगं मी तुला म्हंटल होतं ना गाडीत बस. तू बाहेर काय करतेयस? अरे ठीक आहे, काय ठीक आहे यार. तुला डास बीस चावतील काय माहित नाही ते कोण आहे काय आहे. काही नाही होणार. मी हेल्प करते ना. चल, तुला वाटतंय का की मला जमणार नाही एकट्याला? मी हेल्प करते ना. दोघं मिळून गेलं तर पटकन होईल. आपण लवकर घरी जाऊ. खूप उशीर झालाय. तुला काय कळतं का गाडीतलं? मला कळतं. अहो, काय कळतं दाखव मला. कळतं. काय कळतं मला? काय दाखव ना मग. करते मी. दाखव ना मग. हो. हा मग कर तुझं तूच कर मग. मला खरं तर यातलं नाही कळत रे. तू बोललास म्हणून मी. ओम, ओम, ओम तू कुठे आहेस? ओम, ओम, ओम तू कुठे आहेस? गाडी तर बंद पडली, मग हे दोघं गेले कुठे? सॉरी. हे बघ स्वीटू, मला माहितीये तुला आपली आपली काळजी घेता येते आणि तुला सगळ्या गोष्टी करता येतात. पण मला तुझी काळजी घ्यायला आवडते आणि म्हणून मी तुझी काळजी घेणार. कळलं? चल जाऊया. असं ऑफकोर्स नाही. हे तुला काढून यायला लागेल ना. हे त्यांचं आहे. मग देऊन ये त्यांना परत. मी गाडी घेऊन येतो पटकन. निघूया, उशीर झालाय. हा आले. बाय. थांब, मी येतो आतमध्ये. तू नको. ऐक जरा. तू नलू मावशीला न सांगता घरातून निघालीस बरोबर. ती तुझ्यावर चिडली असणार. तू एकटी फेस नको करूस तिला. मी पण येतो. मी तिला सांगतो की मी निघालो होतो म्हणून तू आलीस आणि टेन्शन नको घेऊ. चल. ऐक 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 ऐक, मी बोलेन तिच्याशी. तू नको येऊस. आर यू शुअर? हो. तू तू नीट जा. पुन्हा कधी भेटशील? ऐक ना, भेटू आपण पुन्हा.
भेटू आपण आता घरी तर जावं लागेल ना आपल्या. ऐक ना, थांब ना प्लीज. आता मला नाही जायचं तुला सोडून लांब. आता नाही जाणार आपण लांब. मग प्लीज. आहे ओळख. हाय चिन्या. चिन्या तू अजून घरी नाही गेलास? तुला एकटीला सोडून जातोय. निघताना एकत्र निघालो होतो ना, मग परत पण एकत्र जायचं. चल आता. हो. बाय. ऐक ना, चल मी पण येतो. ओम दादा, मी सगळं मॅनेज केलंय. आतमध्ये फुल फिल्डिंग लागलेली, आता जाऊन फक्त बॅटिंग करायची. हा असं बोलला ना की मग मला भीती वाटते. म्हणूनच म्हणतोय मी येतो. चल. नाही नाही नाही, मी मस्करी करते. मी जाऊ? नक्की. बाय. चल. बाय ओम दादा. बाय चिन्या. गुड नाईट. गुड नाईट. नलू नको काळजी करू, दोघं सोबत गेलेत ना, येतील ते. हा बाळा. अरे काय रे, काय काय? कुठे गेला होता दोघं? हा? आणि स्वीटू काय ग, तुला मी सांगितलं होतं ना घराच्या बाहेर जायचं नाही म्हणून. का गेलीस तू? आणि तिला गाडी टाकून कुठे गेला होता? कुठे गेला होता? कुठे गेला होता? अरे अरे नलू थांब. अगं त्याला बोलू तर दे ना. हा सांग सांग, काय कारण सांगणार आहेस आता? कारण नाही सांगत आहे काकी, पण आम्ही गाडी साफ करत असताना तू सावंत काकींशी बोलत होतीस ना, तर तेव्हा मला बाबांचा फोन आला. बाबांचा फोन आला आणि मी सांगणारच होतो, पण वेळच नाही मिळाला. शरदचा फोन आला. काय म्हणाला? चिन्या, अरे तेव्हा गेला ते आत्ता येतोयस? किती काळजीने वहिनींचा जीव अर्धा झाला. कळत कसं नाही रे तुला? सुमन थांब ना, त्याला बोलू तर दे ना, तर कळेल ना काय झालं ते. बोल. शरद काय म्हणाला? हा, तर शरद बाबा असं म्हणाले. बाबा असं म्हणाले. बाबा म्हणत होते. काय? बाबा म्हणाले. काय म्हणाले बाबा? बाबा म्हणाले की मला घ्यायला ये. सो यू नो, ते झालं ऑलरेडी. नाही ओके ओके. ते काय म्हणतात त्याला? लाटणं. लाटणं. So, this पुरणपोळी is ready. बेबी, हाँ? ये पूरनपोली है कि पूरन परोठा पिझ्झा? एवढं होतं तर स्वतः बनवायचं होता. हळू हळू. हा छान आहे. हा मला चालेल. एक मिनिट, आपण एक महत्वाची गोष्ट विसरलो. ह्यावर तूप हवं भरपूर. तूप मी आणतो. थांब. दे. आता पुरणपोळी रेडी आहे. Yep. मस्त वास येतोय.
आता ही पुरणपोळी स्वीटू पर्यंत पोहोचवायचं काम तुझं. हो ऑफकोर्स, कशी घेऊन जाणार तू? ते मी बघतो ताई. मी जरा फ्रेश होऊन येते. थँक्स. पिझ्झा बनाया उसने. अरे रॉकी, इट्स ओके यार, छान झाली आहे पुरणपोळी. बरं ऐक ना, आता याच्यावर आपण मस्त किशमिश टाकूयात, जरा बदाम बिदाम सजवूयात. हाँ मैं लाता हूँ. ड्रायफ्रूट थांब थांब एक सेकंड. ही झाली ड्रायफ्रूट रिच पुरणपोळी. गुड जॉब. अरे ओंबाय, पण आता ही पुरणपोळी स्वीटूच्या घरी पोचणार कशी? बघू. काय झालं? कसलं टेन्शन आहे? नाही टेन्शन नाहीये. अगं गाडी विकून पैसे आले, पण सोन्याचा भाव वाढल्यामुळे बांगड्या सोडवायला अजून 2000 रुपये कमी पडतात. कशासाठी कमी पडतायत? अरे तनुच्या बांगड्या सोडवायच्या. दादा एक मिनिट, मी अकाउंट मधनं 1000 रुपये काढले होते, ते आहेत. थांबा. दादा माझ्याकडे ना 500 रुपये आहेत, गावून येताना कामाचे मिळाले ते. माझ्याकडे पण 300 रुपये असतील जमलेले, मी आणतो. हे बघ, हे. ए, दा- ए. अरे माझ्याकडे 200 रुपये आहेत ना. झाले. दादा आता येतील बांगड्या. हो दे, मी जाऊन घेऊन येतो. तुम्ही चहा घेणार आहात? मला हवायचा. मला पण. हातपाय धुणे आधी. काम मला पण. जा. पिझ्झा डिलिव्हरी. पिझ्झा कुणी मागवला? ओ वहिनी, पिझ्झा कोणी मागवला? वहिनी पिझ्झा कोणी मागवला? कुणाची ऑर्डर आहे? स्वीट साळवी. काय? साळवी साळवी. अरे देवा, हो चिन्हाचं डोकं आहे की काय? हा थांब मी बघते. येस, कुणी मागवला? पिझ्झा डिलिव्हरी मॅडम. पण आम्ही नाही मागवलाय. मला द्यायचं ना पण. वेड आहेस का? हो मी वेडच आहे. इथे काय करतोय? तर तुझी आठवण आली मला. तुला जरा बघावं असं वाटलं म्हणून आलो. मी बनवलाय, होममेड आहे. प्रेमाने बनवलाय खूप. जातो. कुठे जाऊ? एकत्र खाऊ ना. आई आई आहे, आई ओरडेल. चल ना एकत्र खाऊ. जा. जा. ओके बाय. हॅलो हॅलो नलू मावशी, प्लीज फोन ठेवू नकोस. ऐक ना, पूजा नाही झाली ना तर ओमचा जीव धोक्यात आहे. त्याला काही होऊ शकतं. तू आली नाहीस तर पूजा नाही होणार, कारण कोणतरी वडीलधार हवे. तू प्लीज प्लीज
नाही म्हणू नकोस. मी तुझ्या पाया पडते. हवं तर तू आल्यानंतर मी तुझे पाय धरेन. तू प्लीज. बरं ठीक आहे. बघू. थँक्यू नाना मावशी. मला नाही वाटत येईल. येतील असं वाटत. येस. काय झालं? अहो शकू नाही. कोणीतरी मोठा हवंय आणि ओमच्या दीर्घायुष्याचा प्रश्न आहे. पण तुम्हाला पटत नसेल ना तर शकुताई आणि ओंकारसाठी आपण एवढं तर करू शकतो. त्यांच्यासाठी या पूजेला आपण नकार दिला तर आपल्याला सुरूर लागेल. जाऊया आपण. आवर स्वीटू आपल्याला जायचं. कुठे? पूजेला. खानविलकरांकडे. मी तुला सांगितलं ना हे असंच झालं पाहिजे. ऐक ना, पण ऐक ना. हे बघ काय ऐकून? हे नुसतं हे कसं काय घालू? हे कसं काय म्हणजे? ते नुसतं नको ना, उघडं नाही बसायचंय मला. ऐक ना. नाही ओम. आई खूप जरा. अरे नाही, आता तुला मी सांगते ना ते. जरा. ए मोमो, तू इथे काय करतेस? मी तुलाच भेटायला आले होते. मी तर मालविका, व्हॉट इज दिस पूजा अबाउट? अच्छा, ही पूजा ना आपल्या खानविलकर फॅमिलीची ट्रेडिशन आहे. म्हणजे दरवर्षी फॅमिलीच्या वेलबिंग साठी, सगळ्यांच्या हेल्थ साठी, प्रॉस्पेरिटीसाठी ही पूजा घातली जाते. दरवर्षी मॉम घालते, पण यावेळेस ती इथे नाहीये, म्हटलं मीच करते पूजा. ओके. एक मिनिट, तू ही अशी येणार आहेस का पूजेला? हे बघ, काहीतरी छान ट्रेडिशनल ऑथेंटिक घाल. हे बघ, असं काहीतरी ट्रेडिशनल. ओके ओके. अगं ओके ओके काय, जा जा जा, वेळ लागतो ना रेडी व्हायला. येस. ये तो बेबी का हार है। मोमो, मोमो, तुम ये हार पहनने वाली हो क्या? तुम ये हार पहनने वाली हो? हाँ ना? पहनो। हाँ, तुम पे सूट करेगा मोमो. हाँ, यू विल लुक ब्यूटीफुल, है ना? मैं जाता हूँ. ऐक ना, मला ऑड होईल ग, खूप ऑकवर्ड होईल. काय ऑड वाटेल? काय ऑड होईल ओम भाई? ओमला पूजेला उघडं बसायचं नाही. ऑड होईल, ऑकवर्ड वाटेल. ओ अच्छा, आई सी, मैं समझ गया. क्या क्या समझ गए? बेबी, मुझे में स्वीटू आ रही है ना,
तिच्या समोर उघडं बसायला लाजेल तो तो वो शर्मा रहा है, वो कैसे बैठेगा उधर ऐसे. अच्छा अच्छा, असं आहे होय. असं नाहीये रॉकी, सगळीच लोक येणार आहेत ना, तर असं असेल तर मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण काय करणार, गुरुजींनी सांगितलंय. ताई प्लीज. ताई प्लीज प्लीज काही नाही, चल 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 चल.